चला बाहेरचा छोले आवडतो पण आपल्या घरी तशी टेस्ट येत नाही. तर ते काय वापरतात, कोणती ट्रिक वापरतात, कोणते मसाले वापरतात ते पाहणार आहोत आज आपण. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. एक लाईक केलात ना तर खूप छान वाटतं, तसेच कमेंट पण करा. चला तर आपण व्हिडिओ पाहूया. नमस्कार, मी रेश्मा किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. इथे रात्रभर आपण छोले भिजवून घेतलेले. आता भिजवताना जे आपण बाहेर खातो छोले, तर त्याला रात्रीचं जेव्हा भिजायला घालतात तेव्हा 1 चमचाभर सोडा घालतात आणि त्यांची क्वांटिटी जास्त असते त्यामुळे ते जास्त वापरतात. तर इथे आपण धुवून घेतलं आहे. मी इथं खायचा सोडा वगैरे काही वापरला नव्हता, फक्त भिजवून घेतलेलं आहे. दालचिनीचे पानं टाकले, तेजपत्ता आपण म्हणतो ते. मग इथे खडे मसाले, लवंग, दालचिनी, काली मिरी किंवा आपण चक्री फूल ते घ्यायचे एका कापडात. आणि मेन इन्ग्रेडियंट्स आहे ती चहा पावडर. ह्या मसाल्यांबरोबर आपण मसाले वाटून घ्यायचे नाहीत किंवा एकदम भाजीमध्ये असेच टाकायचे नाहीत. तर त्याच्यासाठी एक मस्त आपलं सुती कापड घ्यायचं, त्याच्यामध्ये हे मसाले आणि चहा पावडर मेन असते त्यांची. चहा पावडरने ना त्यांच्या छोलेला छान कलर येतो. आणि तुम्ही केव्हाही त्यांच्याकडचं छोले का, कधी आपण जसं छोले करतो ना व्हाईट, तसा कलरला छोले नसतो, तर थोडासा कालपट असतो, त्याने त्यांचा छोले टेस्टी होतात. आता आपण मसाला पाहणार आहे. इथे कांदा, टोमॅटो आणि आपण घेतली आहे मिरची 1. तर इथे तिखटवाली मिरची आहे म्हणून मी 1 वापरले. तुम्ही जर जास्त तिखट हवं असेल तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार तिथे तिखट वापरू शकता. हे कच्चं आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे मस्त बारीक असं. आणि छोलेला आपण इथे मी छोटा कुकर वापरला आहे त्यामुळे मी 4 शिट्ट्या काढून घेतला. मोठा कुकर आपण वापरला ना 2 नाही तर 3 शिट्ट्यामध्ये छान असता मऊसूत आपला छोले शिजून मोकळा होतो. तर इथे जे आपण खडे मसाले घातले होते एका कापडमध्ये ते काढून घ्यायचे आणि छोलेच्या रश्श्याला, छोलेला छान असा कलर आलेला आहे. आता तुम्ही चहा पावडर याच्यापेक्षा जास्त वापरले तरी चालेल. मला ज्याप्रमाणे कलर हवा होता त्याप्रमाणे मी इथे चहा पावडर वापरली होती. तर आता इथे पुढे आपल्याला मेन फोडणी, त्याच्यामध्ये काय वापरतात किंवा कोणता असा टेस्ट येण्यासाठी किंवा भाजी थिक होण्यासाठी. ते भटोरेला ही भाजी तशीच बनवतात, फक्त त्याच्यामध्ये आलं किसून घालतात, तर त्याची चव वेगळी असते. आणि इथे आपल्याला आलं किसून घालायचं नाही, कारण आपण फक्त भाजी बनवते. म्हणजे छोले याच्याबरोबर भटोरेही खा तुम्ही किंवा पुरी भाजी खा, पण छोलेचा भाजी जी अप्रतिम अशी होते. तुम्ही या पद्धतीने करून पहा. तेल वापरलं आहे मी तर 2 पळी मोठी भरून. त्याच्यामध्ये आपण जो वाटून घेतलेला मसाला आहे तो घ्यायचा आहे. मस्त तेल गरम झालं की आपण इथे वेगळं दुसरं काहीच वापरलं नाही. ते मसाला आपल्याला इथे तेलावरती परतून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या मसाल्याचा कच्चा फ्लेवर पूर्ण निघून गेला पाहिजे. तर इथे मस्त असं आपल्याला तेलावरती मसाला कच्चा कुठेही फ्लेवर आला नाही पाहिजे. छान खमंग भाजला ना मसाला, आपण ओला वाटण केलं होतं तर तो छान आपला तेलावरती फ्राय झाला होता. आता ते मेन काय करतात माहिती आहे का, दाटसरपणा येण्यासाठी भाजीला निक्कन ते मसाला वापरत नाहीत कोणताही वाटणचा. त्याच्यामध्ये ते काय वापरतात, तर इथे जे छोले आपण शिजवून घेतलेले असतात ना, तर ते छोले ते थोडेसे बाजूला करतात आणि त्यांचं वाटप करून आणतात ते. आता इथे आलं लसूण पेस्ट आपण 1 अर्धा चमचा जेवढे हवे तेवढे आपण इथे घ्यायचे. आता ती मस्त असे आपल्याला तेलावरती भाजून घ्यायचे. इथे जे आपले असतात मसाले रेग्युलर आपल्या साठवणीतले तेच घ्यायचे. ते मसाल्याबरोबर दुसरं काहीच वापरायचं नाही इथे. तर मसाले माहिती, गरम मसाला, धने पावडर किंवा आपलं लाल मिरची पावडर, मीठ, हे जे फोडणीमध्ये आपण घालतो ते मसाले. किंवा आपण इथे छोले मसाला तुम्हाला असेल तेही वापरू शकता. तर आहे गरम मसाला मी नंतर घालते व धने पावडर वेगळी होती, गरम मसाला वेगळा. तर असं मी फोडणीमध्ये घालून घेते, मग त्यांनी ती टेस्ट भारी येते. जर तुम्हाला इथे जर छोले मसाला हवा असेल तर तुम्ही ते वापरू शकता. इथे एक झाकण ठेवायचा, 2 मिनटं मस्तपैकी बारीक गॅसवरती ना मसाला आपला कुक होऊन द्यायचा. मस्त शिजला पाहिजे मसाला. त्या मसाल्याचा मस्त असा सुगंध सगळीकडे छान असा दरवळतो, कारण तो कळला पाहिजे आपण छोलेचा मसाला बनवतोय. पटकन आपल्याला समजतं की छोले मसाल्याची टेस्ट कुठून आपल्याला येते. जेव्हा मसाला मस्त तेलावरती फ्राय होतो तेव्हाच छोलेच्या मसाल्याची टेस्ट उतरते. आता जो आपण छोले मिक्सरमध्ये फिरवून घेतला होता
एकदम बारीक अशी पेस्ट करायची नाही पाणी बिणी घालून, तर तो छान असा आपल्याला बारीक आणि जाड असे टाईप झाला पाहिजे. तर तो आपल्याला तेलामध्ये सोडायचा आहे. मस्त तेलावरती पुन्हा आपल्याला तो परतून घ्यायचा आहे. त्याची ही टेस्ट कारण आपण नंतर छोले घातल्यानंतर तो घातला ना, तर त्या छोलेची टेस्ट तशीच राहते. त्यामुळं तो आपल्याला वाटल्यानंतर पुन्हा त्या मसाल्यामध्ये ॲड करून छान असं खमंग परतून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, त्याची टेस्ट अशी राहत नाही की मसाल्याला त्याची टेस्ट आणि छोलेची टेस्ट एकजीव झाली ना की त्याचा फ्लेवर वेगळाच येतो भाजीला. तर या पद्धतीने तुम्हीही करा. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तुमच्या घरी कोणाला मित्रपरिवाराला शेअर करा. नक्की तुम्ही केलीत ना, तुम्ही छोलेही करा, भटोरे खा, पुरी खा, तर हे आवडेल. आता हे आपल्याला पाणी वगैरे काही बाजूला करायचं ना, आपण मस्त असा खमंग असा मसाला बदलायचा. हे छोले सगळे आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे रश्श्यासकट आणि पूर्ण मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आपल्याला. मेन म्हणजे आता हा मसाला एकजीव झाला पाहिजे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये मीठ वापरू शकता, कारण मी ज्या वेळेला आपण शिजायला लावले ना छोले, त्यावेळेला मिठाचा वापर केला होता. आणि आपण ना त्या मसाला ज्या वेळेला आपण तेलावरती फ्राय करत होतो तेव्हाही तो मीठ वापरला होता. त्यामुळे आपल्याला मिठाची इथं आवश्यकता लागणार नाही. तुम्हाला हवं असेल टेस्ट करून मीठ वापरू शकता. आणि मसाल्याची ती पानं आहेत तेजपत्त्याची ती काढलेली आहे तशीच ठेवून द्यायची. मस्त असं त्याचा फ्लेवर राहतो. फक्त खडे मसाले ते बाजूला करायचे. आणि हे एक झाकण ठेवून ना पूर्ण पाणी आपलं ह्याच्यामधलं आटलं पाहिजे. आता एवढं पाणी ठेवून कशासाठी द्यायचं आहे, तर त्याच्यामध्ये आपण जे वाटण वापरलं आहे ना ते नंतर थिक व्हायला सुरुवात होते, कारण आपण छोलेच वाटून टाकला आहे. तर तो छोले आहे ना नंतर घट्टसर जसं जसं थंड होत जातं ना पूर्ण घट्टसर पण आहे. तर मी तुम्हाला थंड झाल्यावरती पण दाखवते आहे.